काय सांगाल, विजय या ठिकाणी निश्चित मानला जातोय, काय अपेक्षा होत्या आणि यश भरपूर मिळताना दिसतंय? या बुलढाणा नगरपालिकेचा हा निकाल आता समोर येतोय. पहिल्या 8 प्रभागामध्ये 16 नगरसेवकांचा निकाल हाती आला. त्याच्यापैकी 12 जागा 16पैकी आम्ही शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि आता 7 प्रभागाचं म्हणजे 14 जागाचं काउंटिंग चालू आहे. त्यामध्ये सुद्धा 14पैकी 10 ते 11 जागा आम्ही जिंकू असा विश्वास आम्हाला आहे. नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड सध्या 2,500 मतांनी पुढे आहेत आणि हा लीड कमी होणार नाही, तो वाढत जाईल आणि 3-3.5 ते 4 हजारांच्या मोठ्या फरकाने या ठिकाणी विजय आम्हाला मिळेल. आमच्या पक्षाच्या विरोधात सगळे पक्ष एकत्रित आले, सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे आम्हाला पराभव करायचा प्रयत्न केला. खोटा नाटा फेक नेरेटिव्ह पसरवला, अपप्रचार आमच्याबद्दल केला. परंतु बुलढाणेकरांनी विकासाला मत दिलं, बुलढाणेकरांनी आमच्या विश्वासाला मत दिलं. राज्यातल्या ट्रिपल इंजिन सरकारला या ठिकाणी विश्वासाला लोकांनी ठेवला आणि काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या बुलढाणा शहरामध्ये राहतो, त्याला स्वतःची काँग्रेसची जागा निवडून आणता येते, दणदणीत पराभव होते. त्याच्या केवळ 2 जागा जिंकताना या ठिकाणी दिसतात आहे. 2 जागा जिंकलेल्या आहेत, पुढे एकही जागा जिंकेल की याची गॅरंटी नाही. म्हणून नैतिकता म्हणून आपण प्रदेशाध्यक्ष पदाच्या लायकीचे नाही, त्या पात्रतेचे नाही, कुठंतरी कोणाचे पाय पकडून आपण त्या ठिकाणी अध्यक्षपद पटकवलं आणि म्हणते ताबडतोब सोडून दिलं पाहिजे. नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा प्रमुख, ज्याला मी उपरा म्हणून संबोधतो, भाजप म्हणून संबोधित नाही, भाजपच्या मतदारांनी सुद्धा त्याला दणदणीत चपराक दिली की आम्ही कट्टर भाजपचे आहोत, हिंदुत्ववादी आहोत, आम्ही उपऱ्यांना स्थान देणार नाही, ही भूमिका भाजपच्या मतदारांनी घेतली आणि त्याच्यामुळे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची धुरा चांगल्या लोकांच्या हाती द्यावी आणि याच्या कमरेमध्ये लाथ काढून याला बाहेर करावं, अशा प्रकारची मागणी मी भाजपच्या लोकांना करणार आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास लोकांनी आमच्यावर दाखवला तो सार्थकी ठरवण्याचं काम शिवसेना या ठिकाणी करेल. अभूतपूर्व असं यश अगदी मेजॉरिटीसह बुलढाणा शहराच्या इतिहासात कधीही मिळालेलं नाही. एका पक्षाला इतकं दणदणीत यश मिळताना या ठिकाणी दिसतंय. 22 ते 23 जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास मला त्या ठिकाणचा आहे आणि ते चित्र आता स्पष्ट होत चाललेलं आहे.